Good evening, class. Units and dimension. We are discussing about units and dimension, in which we covered how to find out dimension of any physical quantity, of any expression, algebraic expression, any quantity. In dimension, one thing that we know is dimension is for our reference that whether the given equation or given expression is correct or not. Let me clear my sentence. Dimensionally correct or not? Correct. आपण काय म्हणतो ते सेंटेन्स डायमेन्शनली किंवा ते एक्सप्रेशन नॉट सेंटेन्स एक्सप्रेशन हे डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. कसं डायमेन्शनली बरोबर खूप वेळेस मी बोललोय याच्याबद्दल डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. हे का बरं असं बोलतो मी हे आजच्या लेक्चर मध्ये काय का वारंवार डायमेन्शनलीचा मी पाढा म्हणतो. हे फाइंडिंग डायमेन्शन सगळं झालं आपण. ठीक आहे. पॉवर मध्ये असेल तरी आपल्याला माहितीये कोणतीही गोष्ट पॉवर मध्ये असेल तर त्यांचं डायमेन्शन काय असतं काहीच नसतं. म्हणजे ती क्वांटिटी कशी असते डायमेन्शनल पॉवर. ठीक आहे. आता पॉवरला ई काय एक प्रकारचा इंटिजर आणि सांगितलं ना मी एच व्हॅल्यू 2.27 काय असू शकतं. ठीक आहे. काही असुविधा ए जरी घेतला असेल समजा ए घेतला असता समजा ए घेतला असता तर ए काय झाला असता एक प्रकारचा इंटिजर. ठीक आहे. ए काय झाला असता एक प्रकारचा इंटिजर सांगितलं असतं. आता सर समजा आम्ही अल्जेब्रा मध्ये ज्यावेळेस आम्ही 10वीला होतो 8वीला होतो त्यावेळेस एक्स टू दी पॉवर वाय असे फंक्शन्स असायचे. एक्स टू दी पॉवर काय असे काही फंक्शन्स असायचे. त्यावेळेस मग समजा व्हेरिएबल असतात तर व्हेरिएबल्स असेल तर ते एक्सप्रेशन झालं का नाही. ते काय असायला पाहिजे एक प्रकारची क्वांटिटी. काय असायला पाहिजे एक प्रकारची क्वांटिटी असायला पाहिजे. ओके. बघू आपण त्याच्याशी डिस्कस करू. पॉवरचा संबंध डायमेन्शनलेस असते क्वांटिटी. आता समजा मी म्हटलं e टू दी पॉवर बीटी ह्याचं तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला विचारलं बी ची किंमत सांगा तर तुम्ही लगेच म्हणले असते कोणत्याही पॉवरचं डायमेन्शन काय असतं काहीच नसतं. म्हणजे बीटी इज इक्वल टू काय m0 l0 t टू दी पॉवर 0. एवढं लिहिण्यापेक्षा तुम्ही फक्त असं जरी लिहिलं तर 1 जरी लिहिलं तरी काय असेल नाही. b इज इक्वल टू 1/t देयरफॉर b इज इक्वल टू t टू दी पॉवर -. सर हे 1 कसं आलं तुम्हाला माहिती कोणत्याही संख्येचा घात पॉवर 0 असेल तर त्याची व्हॅल्यू 1 येते. चलो यहां तक सही है. बघा फाइनल डायमेन्शन काही प्रॉब्लेम्स घेऊ आपण. ठीक आहे. काही डिस्कस करू थोडी रिव्हिजन होते तुमची. ठीक आहे. समजा 2s cos थीटा डिवाइडेड बाय रो जी. ठीक आहे. 2s cos थीटा डिवाइडेड बाय रो जी समजा अशी काही एक व्हॅल्यू दिली तुम्हाला. ठीक आहे. त्याच्यामध्ये s जो आहे तो सरफेस टेंशन. सर क्या ही बोल रहे हो सरफेस टेंशन सुन तो लो क्या बोल रहा हूं. cos थीटा cos काय हे cos थीटा काय एक प्रकारचा अँगल आहे ना. एक प्रकारचा काय अँगल. समजा मी 30 40 काही दिलं असेल त्याची व्हॅल्यू काय असणार आहे एक प्रकारची इंटिजर. काय असणार आहे इंटिजर. आणि आपण इंटिजर गृहीत धरतो का डायमेन्शन काढताना इंटिजर गृहीत धरतो का नाही. बरोबर. रो सरफेस टेंशन झालं. ठीक आहे. रो काय असेल तर डेन्सिटी. रो काय असेल डेन्सिटी. सरफेस टेंशनचा फॉर्म्युला जर तुम्हाला माहित नसेल तर मी सांगून देतो. फोर्स पर युनिट लेंथ. फोर्स पर युनिट काय लेंथ. डेन्सिटी रो ह्याचं काय असतं डेन्सिटी कशाची असते एखाद्या मासची मास आणि डेन्सिटी म्हणल्यावरती काय येईल रे व्हॅल्यू. तर ते फोर्स पर युनिट व्हॅल्यू ते डेन्सिटी येईल. इथे मास आहे आपल्यासाठी. ठीक आहे. आणि जी काय ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे काय रे ऍक्सेलरेशन. ठीक आहे. जी काय असतो ऍक्सेलरेशन. आता हा जी आहे म्हणून ऍक्सेलरेशन ड्यू टू काय तर ग्रॅव्हिटी. ऍक्सेलरेशन ड्यू टू काय तर ग्रॅव्हिटी. ठीक आहे. ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू माहिती असते आपल्याला काय डिस्टन्स अपॉन काय रे बोला ऍक्सेलरेशन डिस्टन्स असतं का नाही व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बरोबर. व्हेलॉसिटी अपॉन टाइम. याला आपण युनिट वाइज कसं म्हणतो मीटर पर सेकंड स्क्वेअर. कसं आलं आय होप तुम्हाला माहिती आहे. ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची युनिट काय असतं जी चं ऍक्सेलरेशनची युनिट काय असतं मीटर पर सेकंड. कसं झालं नाही समजलं तर v/t ला सॉल्व्ह केलं तर काय लेंथ अपॉन टाइम डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचा लेंथ घेतला. ठीक आहे. आणि हा उरलेला t इथे आणि ही किंमत l/t v ची. काय आलं की आन्सर l/t.
चा स्क्वेअर. एल काय, एल चे युनिट मीटर डिवाइडेड बाय टाइम सेकंड स्क्वेअर. मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर, मीटर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे, मीटर पर सेकंड स्क्वेअर. डिवायडेशन मध्ये गेलं तर अपॉन होतो. ठीक आहे, काय असेल यार ह्या गोष्टींना पटपट पटपट करत चला. आता खूप वेळ जाईन असं खेळत बसलो आपण. ठीक आहे, ह्या गोष्टी समजून घेतल्या, समजण्यासारख्या गोष्टी ह्या झालेल्या आहेत ऑलरेडी. ठीक आहे, कंटाळा जातो आम्हाला. हा कंटाळा येतो तुम्हाला. अरे हो ना, चला याचं डायमेन्शन काय आहे करा सॉल्व पटकन. 2s cos थीटा इथं r घ्या. ठीक आहे, मग एक इक्वेशनच तयार होऊन जातं. r रो जी कॅपिलरी ट्यूबचं इक्वेशन हे जाऊ. हे आपल्याला ज्या फ्लुइड सुरेट ना त्या असतं कॅपिलरी ट्यूब मध्ये L इक्वल टू असतं. ठीक आहे, L इक्वल टू ही हाईट असते. ठीक आहे, L म्हणजे काय असतं हाईट काढा. जाऊ दे, टेन्शन नका घेऊ, फक्त काढा. तुम्हाला माहिती आहे ना गोष्टी. L काय तर डिस्टन्स आहे, L काय तर डिस्प्लेसमेंट म्हणतो मी. ठीक आहे, L काय तर डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंटला तुम्ही डिस्टन्स म्हणू शकता. डिस्प्लेसमेंट s म्हणजे काय सरफेस टेन्शन. cos हा एक प्रकारचा अँगल आहे ज्याची व्हॅल्यू काय होती तर तो नंबरच बनणार आहे आणि आपण नंबर धरत नाही. r काय तर रेडियस आहे, रो म्हणजे काय आहे डेन्सिटी, g म्हणजे काय ऍक्सेलरेशन. तर आपण सॉल्व करा. डायमेन्शन कसं काढणार. L इज इक्वल टू 2 घेऊ का नाही. सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शनला काय केलं फोर्स पर युनिट लेंथ. फोर्सचं डायमेन्शन काय m1 हे पाठ करायचं. ठीक आहे, जे कोणी नवीन माझं पहिल्यांदा बघताय लेक्चर तर प्लीज मागचे व्हिडिओज बघून घ्या. ठीक आहे, चांगल्या क्वालिटीचे व्हिडिओ आहेत. ओके, चांगली क्वालिटी म्हणजे समजण्यासारखे. एस चं घेतलं मी सरफेस टेन्शन, फोर्स पर युनिट लेंथ. ठीक आहे, हा झाला फोर्स डायमेन्शन. मी ब्रॅकेट घालत नाही का तो गोंधळ होतो ना, अच्छा नहीं लगता. बड़े अच्छे लगते हो वो गाना था कल सुना मैंने कहीं पे. तो मेरी माताजी देख रही थी कोई तो सीरियल, उसमें लगा था बड़े अच्छे लगते हो. मेरा आवाज इतना सुरीला नहीं, बस ट्राई कर रहा हूँ क्योंकि मुझे इंडियन आइडल में जाना है. कुछ भी बैठे बैठे कुछ भी बोलते. चला, फोर्स पर यूनिट लेंथ, फोर्स डायमेंशन क्या m1 l1 t टू द पावर -2. रट्टा मारा. ठीक आहे, रट्टा मारायचं काम हे पाठ होऊन जातं. प्रॅक्टिस केलं, वारंवार लिहिलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह ते पाठ होऊन जातं. आणि लेंथ हे घेतलं मी इथे l. हा l1 वरती घेतला तर काय होईल रे मायनस l टू द पावर -. ठीक आहे, फोर्स पर यूनिट लेंथ कसं झालं या s चा. cos थीटा काय एक प्रकारचा अँगल आहे. ठीक आहे, cos थीटा हा काय म्हणजे एक प्रकारचा अँगल. आणि अँगलचं डायमेन्शन काय असतं. अँगल कशी क्वांटिटी आहे डायमेन्शनलेस. अँगल कशी क्वांटिटी आहे डायमेन्शनलेस. सप्लिमेंटरी यूनिट्स हे अँगल कसे असतात डायमेन्शनलेस. चलो, मी बऱ्याच डायमेन्शनची स्पेलिंग अशी लिहितो डायमेन काय म्हणते का बरं येतं सारखं टी आय वेळ चुकीची ऍक्च्युअली ती. आम्ही खूप चांगलं एकदम मॉडर्न शाळेतून आले ना, त्याच्यामुळे माझी स्पेलिंग कशी एकदम भारी येते. कॉस थीटा. चला ह्याला की फायदा आहे का लिहून मग नाही. मग m0 l0 t0 बरोबर असं लिहा. अदरवाइज पॉवरची तुम्हाला रूल माहितीये, पॉवर काय असेल त्याचा आन्सर 1 येतं. 1 लिहा, काही अडचण नाही. ठीक आहे, डायमेन्शनलेस असेल तर 1 लिहा. 0 लिहून फायदा आहे का. तर डायमेन्शनलेस आहे म्हणून 0 लिहा ना. अरे 0 लिहिलं तर सगळं 0 होईल ना. चलो भाई सब खत्म हो जाएंगे. चलो मैं जा रहा सर सोने. ये तो यहाँ से 0 गया तुम सोने जाओगे. चलो 1 लिखो या फिर m0 क्या क्या लिख सकते हो. क्या क्या रूल्स बनाएगा मैथमेटिक्स ने. देखो तो कितना अच्छे लैंग्वेज मेथड, कितने डिफरेंट रूल्स है हमारे समझ के लिए, हमारे समझ में आए इसलिए कितने रूल्स बनाए. देखो खुदा ने नहीं सर, वो तो कुछ ऐसे ही खाली बैठे इंसान थे. आइंस्टाइन है ना, टेस्ला, बैठे बैठे एडिसन, बैठे बैठे कुछ भी करते रहते थे और उसका हमको भुगतना पड़ रहा है. करंट आ गया एडिसन का, लाइट आ गया एडिसन का, है ना, न्यूटन का ग्रेविटेशनल फोर्स आ गया. सब क्या सर अच्छा था सर. एक जमाना था जब ये कुछ नहीं था, मस्त खेला करते थे. चलो जाओ दे सर. आर का काय रे एल, आर चं काय एल. रो काय डेन्सिटी, रो काय डेन्सिटी मास पर युनिट व्हॅल्यू. डेन्सिटी मास पर युनिट व्हॅल्यू. ह्याला कसं लिहू आपण मास चा m, मास पर युनिट व्हॅल्यू. व्हॅल्यू म्हणजे काय रे L3. व्हॅल्यूचा फॉर्म्युला काय असतो लेंथ इनटू ब्रीथ इनटू हाईट. त्याचा L त्याचा L त्याचा L.
L3 का बरं लेंथ हे एक प्रकारचं डिस्टन्स आहे, ब्रेथ एक प्रकारचं डिस्टन्स आहे, हाईट एक प्रकारचं डिस्टन्स, d3 म्हणजे L3. वाटतं तुम्हाला की हे सांगा म्हणून का आम्ही स्किप करत जाऊ ह्या गोष्टी, वेळ खूप जातो. ठीक आहे. काय म्हणतात जी म्हणजे काय ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर म्हणजे लेंथ डिस्टन्स आणि सेकंड स्क्वेअर म्हणजे टी चा स्क्वेअर. ठीक आहे. याला सॉल्व्ह केलं तर काय हाईट काढायचं काय होतं बट बरं हा चल काय अडचण. मी नेक्स्ट क्वेश्चन घेतला m1 l1 t टू दी पॉवर मायनस. चला समजा इथे असं म्हटलं असतं, याला म्हटलं असतं आपण l होता ना इथे, याला म्हटलं असतं कोणी अल्फा, याला काय म्हटलं असतं अल्फा. फाइंड आउट द डायमेन्शन ऑफ अल्फा असा क्वेश्चन असतो. ठीक आहे. इथे लिहून घ्या कुठेतरी फाइंड आउट डायमेन्शन ऑफ अल्फा. माहिती नाही ह्याला काय म्हणतात अल्फा. अल्फाचा बीटाला असं लिहितात बरोबर, गॅमाला कसं लिहितात रे असं, लॅम्डाला असं. करेक्ट. अल्फा बीटा गॅमा दावली झाला असेल ना सर, तुम्ही दावली कसं काय माहिती तुमच्या काळात पण होतं. ठीक आहे. l टू दी पॉवर +1 l टू दी पॉवर -1 कॅन्सल. ठीक आहे. हा काय म्हणजे 0 बरोबर. * 1 म्हणल्यावर तीच क्वांटिटी ते. आता हा एक आणि हा एक l बरोबर. ह्याची पॉवर काय 1, ह्याची पॉवर काय 3. एकातून 3 गेले, खाली किती उरले 2. m डिवाइडेड बाय m. खाली किती उरले बरं. चला एक स्टेप वाढतो. प्रॅक्टिस करताना पटपट प्रॅक्टिस करता. ठीक आहे. माझं काम इथे सांगा. नाहीतर मला काय जात होतं इथं हा कटला -2 असं म्हणायला माझं ते जात होतं हे ना. तुम्ही मला विचारला तर डोकं सांग सर हे कसं झालं. कुठे होतं m l² इनटू l हा t² वरती गेल्यावरती -2 बरोबर आहे. इथे 2 उरला, आता इथे एक परत करता बरोबर आहे. माझं काम इथं पण वाचत होतं. ठीक आहे. म्हणजे खाली एकच उरला असतं. m1 l0 t-2 m1 हा l आहे, याच्यातून एक कटला, फक्त एकच उरला. वरती काय होता t-2. ठीक आहे. t-2 हा -2 वरती गेला, +2 म्हणजे हा आणि हा कॅन्सल. हा m टू दी पॉवर 1 वरती गेल्यावरती -1 हा आणि हा कॅन्सल. ठीक आहे. मग काय उरलं देयरफॉर l इज इक्वल टू हा l टू दी पॉवर -1. ठीक आहे. का बरं सर -1 बघा, एक याच्यातनं कटला असता, एक याच्यातनं कटला असता तर काय उरलं असतं फक्त 1. हा l टू दी पॉवर +1 आहे. हा l टू दी पॉवर याच्या खाली ना मासच्या खाली होतो बघा. कसं लिहिलं असतं मी याला मग 1 अपॉन l टू दी पॉवर +1. हा +1 वरती गेला असता तर -1 l टू दी पॉवर डिनॉमिनेटर मध्येच ठेवू लागले. ठीक आहे. -1. आता हा कॅन्सल -1 वरती गेल्यावरती +1. बघा इकडचं डायमेन्शन आणि इकडचं डायमेन्शन कसं आहे सारखं. चला हे तर नंतरची गोष्ट की हे कशाचं डायमेन्शन काढलं आपण अल्फाचं. हे कशाचं डायमेन्शन काढलं अल्फाचं. क्लिअर असं समजलं आपण अल्फाचं डायमेन्शन काढलं. बट हा काय एक प्रकारचा फॉर्म्युला आहे. हा काय एक प्रकारचा फॉर्म्युला. हे अल्फाने लिहून घ्या. ठीक आहे. काही अडचण नाहीये. अल्फाने लिहून घ्या आणि सगळ्यात शेवटी लिहून घ्या this equation is used for फोटो पाठवायचे मला. ठीक आहे. मला बघू द्या कसं लिहिलं. this equation is used for measuring height of a liquid in capillary tube. जाऊ दे टेन्शन नका घेऊ, फक्त लक्षात घ्या. ठीक आहे. कोणतं एक्सप्रेशन हे नाही. ठीक आहे. कोणतं एक्सप्रेशन हे वाला एक्सप्रेशन. ठीक आहे. पण तिथे अल्फा मी मनाने टाकलाय. त्याच्यावर ठीक असतं l म्हणजे काय असतं हाईट असतं 2s cos थीटा डिवाइडेड बाय r rho g बरोबर. r rho g. ठीक आहे. हे लिहून ठेवा व्यवस्थित आणि त्याच्या खाली काय करा 4-5 लाईनी सोडून द्या. 5-6 लाईनी सोडून द्या. ठीक आहे. 5-6 लाईनी सोडून द्या आणि त्याला असा छानपैकी काय करा एक बॉक्स करा. ठीक आहे. ओके. इथपर्यंत बघा. याच्यावरून तुम्हाला काय समजलं. समजा इथे अल्फाची ऐवजी मी l घेतला असेल जसं की इथे दिलंय. आपण काय केलं हा एक फॉर्म्युला काय होता. हा एक प्रकारचा आयडियल फॉर्म्युला. जसं न्यूटनने लिहून दिलेला फक्त तसा एक फॉर्म्युला. काय म्हणणं असतं फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही आहे. फॉर्म्युला करेक्ट आहे की नाही हे चेक करण्यासाठी आपण काय वापरतो होमोजेनिटीचा प्रिन्सिपल.
ठीक आहे. आपण काय वापरतो होमोजेनिटीचा प्रिन्सिपल. होमोजेनिटी कुठून आलं तुमच्या घरून आलं का मी नाही. होमोजेनिटी शिकतोय ना आपण प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. ठीक आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. होमोजेनिटी काय सांगते ते इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे की नाही. मग आपण ज्यावेळेस आपण ह्या क्वांटिटीचं डायमेन्शन काढलं तर किती आलं हे पण l टू दी पॉवर प्लस 1 म्हणजे ls आलं. म्हणजे हे कसं आलं राईट हँड साइड इक्वल टू लेफ्ट हँड साइड. LHS इज इक्वल टू RHS. क्लिअर इथपर्यंत हे लिहून ठेवा. का बरं म्हणते मी का बरं म्हणतोय बरं झालं चला नो प्रॉब्लेम. काय करू घेऊ का बरं झालं. हे असं लिहून आणि खाली 5-6 लाईनी सोडून. ठीक आहे 5-6 लाईनी सोडून मी पण लिहून ठेवतो वरती. चला म्हणजे मी विसरायला नको की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं. L इक्वल टू 2s cos थीटा डिवाइडेड बाय काय होतं रे r रो g. ह्याचं डायमेन्शन ज्यावेळेस काढलं आपण त्यावेळेस आपल्याला समजलं लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय रे RHS. हेच तर प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटीचं म्हणणे. एखादी इक्वेशन हे करेक्ट आहे की नाही आहे हे चेक करण्यासाठी आपण काय वापरतो प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. होमो म्हणजे सेम शेम ऑन यू. If you are not studying well, then shame on you. है ना पढ़ाई करो खुद का भविष्य बनाओ देश का भी भविष्य उज्जवल करो. सर हमारा भविष्य हमको दिखाई नहीं दे रहा. देश का क्या करेंगे. देश का हाथ देश का भविष्य तुम्हारे हाथों में बच्चों. हमारे हाथों में सिर्फ एक पेन है और तुम हो. बघा त्याच्या आधी काही प्रॉब्लेम्स डिस्कस करू. ठीक आहे थीटावरचे. ठीक आहे कशावरचे थीटावरचे. समजा एखादा प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम्स कोणता घेतला समजा a इज इक्वल टू समजा दिले काहीतरी v प्लस कॉस थीटा. v प्लस कॉस थीटा. ओके v प्लस कॉस थीटा आणि v प्लस कॉस थीटा. v प्लस कॉस थीटा पण झालं असं की v प्लस इथे काय समजा काहीतरी बीटा टी स्क्वेअर. बीटा बी घ्या चला बी घ्या bt स्क्वेअर डिवाइडेड बाय कॉस थीटा. ठीक आहे कॉस थीटा. आणि याचं काय विचारलंय फाइंड आउट डायमेन्शन ऑफ a अँड b. फाइंड डायमेन्शन ऑफ a अँड b. असं जर कधी असेल तर काय केलं असं. ठीक आहे डायमेन्शन ऑफ a अँड b असा क्वेश्चन डायमेन्शन काढायचं. तर तुम्ही काय करणार कॉस थीटा तुम्हाला कोणताही अँगल असेल त्याचं डायमेन्शन काय असतं रे काहीच नसतं. m0 t0 म्हणजे त्या डायमेन्शनलेस क्वांटिटी असते अँगल. ठीक आहे देअरफॉर तुम्ही काय केलं असतं मग कॉस थीटा ते गेला b शोधायचा असेल तर काय करणार बघा मग काय उरलं a इज इक्वल टू v प्लस bt स्क्वेअर. करेक्ट a इज इक्वल टू v प्लस bt स्क्वेअर. मग आपण काय म्हणत असतो प्रत्येक क्वांटिटी डायमेन्शनली कशी असते सारखी म्हणजे a इज इक्वल टू v इज इक्वल टू bt स्क्वेअर. सगळ्यात डायमेन्शन काय आलं पाहिजे सारखं. सर असं असेल तर तुम्ही पेपर घेतला आमचा त्याच्यामध्ये तर ते मॅचच होत नव्हतं. हो अशी खूप क्वेश्चन्स टाकले मी ते मॅचच होणार नाही कारण की मी बनवले ना त्याच्यावर चुकणार नाही. मी थोडी ना सायंटिस्ट आहे. अशीच मनाने बसलं म्हणलं या पोरांना आता चांगली यांची वाट लावायची. यांना मार्क्स कमी पडले की यांच्या घरी जायचं मस्तपैकी यांना झापून काढायचं है ना. असं म्हणलं की कोणतरी आहे जो म्हणत असं हे मास्तर आमच्या घरी आता मला झापून काढलं असं तसं है ना. येणार आम्ही घरी येणार अभ्यास नाही केला की घरी येणार व्हिजिट मारणार बस झापून काढणार. हो चला डॉक्टर बनणार ना का असं बनणार आहे का नाही. तुम्ही अभ्यास करता आम्हाला ते येईल लागेल का तुमच्या घरी यायला. आम्हाला तुम्हाला बोलावं लागेल आमच्या घरी सत्कारासाठी है ना. a इज इक्वल टू v प्लस bt स्क्वेअर. डायमेन्शनली कशी असायला पाहिजे सगळ्या क्वांटिटी म्हणजे जे डायमेन्शन a चे ना तेच डायमेन्शन b चं तेच डायमेन्शन bt स्क्वेअर. अरे आता चेक केलं ना बघा अजून पण लिहिलंय इकडे सगळ्या डायमेन्शन काय पाहिजे सारखं सांगायला पाहिजे बरोबर. ठीक आहे तर मग बघा हे माहित नाही हा a माहित नाही आपल्याला काय आणि b माहित नाही काय. मग अशाच आपण काय करतो v काय इथे समजून घ्या. v आहे व्हेलॉसिटी. v काय सगळ्या गोष्टी अननोन आहे तर सोडवणार काय बरोबर. v काय व्हेलॉसिटी आणि t काय तर टाइम. t काय तर टाइम. चला मग काय करू आपण ज्या काय ह्या दोन गोष्टी दिसतात तुम्हाला ह्यांना काय करणार तुम्ही इक्वल करून बघा.
का बरं? आणि होमोजिनिटीचं म्हणणं काय असतं? होमोजिनिटीचं म्हणणं काय असतं? ह्या सगळ्या गोष्टी कशा असतात? सारख्या सारख्या असतात आणि या इक्वल टू कशा असतील? 0. सारख्या सारख्या म्हणजे इक्वल टू 0 म्हणजे आपण काय म्हणू? आपण याला कसं लिहू? डायमेन्शनली v आणि bt² ह्या कशा आहेत? बघ आता ह्याच्यापुढे मी काय लिहिलं असतं? समजा lt असं काहीतरी लिहिलं असतं. चला मी इथे s लिहिलं असतं आणि s काय? डिस्प्लेसमेंट. s काय? डिस्प्लेसमेंट. मग इथे काय आलं असतं? डायमेन्शन l आलं असतं. मी इथे डायमेन्शन काय आलं असतं? l आलं असतं. बरोबर? डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्टन्स. याचा अर्थ काय झाला? ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी कशी रे? सारखी सारखी. बट कशी? डायमेन्शनली. बट कशी रे? डायमेन्शनली आहे ना. म्हणून आपण काय केलं? या l प्लस l ला कसं लिहिलं? डायमेन्शनली l इक्वल टू l लिहिलं. समजलं? डायमेन्शनल त्या क्वांटिटी कशा असेल. मग आपण v प्लस bt² ला काय केलं? इक्वल टू केलं. कारण ते सारख्या सारख्या डायमेन्शनली कशा. अरे मी खूप सांगतो आता असं समजून घेत जात ह्या गोष्टी की खूप सांगून झालं याच्या डायमेन्शनली सेम असतं. इक्वल करत असतो प्रत्येक वेळी. ह्याच्या पुढे काहीतरी असतं तर हा याच्या इक्वल असतं. ह्याच्या पुढे काहीतरी असतं तर सगळ्यांना आपण इंडिव्हिज्युअली सेम म्हणतो, इक्वल म्हणतो. मग काय करू? व्हेलॉसिटी म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटचा L1 टाइम खाली म्हणून तो वरती गेला m0. बरोबर? b हा काय म्हणेल रे? t². हा काय म्हणेल? t². हा t² इकडे आल्यावरती t² इकडे आल्यावरती काय होईल रे सर? तो t²च राहणार. t² इकडे आला तर वरती गेल्यावरती काय होईल? वरती गेल्यावरती काही नाही होणार सर. तो वरती गेला की माइनस होऊन जाईल. मग t टू दी पावर -2 आणि -2 -1 -3. ये मच्छर के बीच बीच में इसको भी पढ़ना ही है. छूट गया. ठीक है. t टू दी पावर -2 माइनस और -3. b ची किंमत किती आली? तर ही आली. ठीक आहे. मग a ची किंमत कशी काढणार? a ची किंमत कशी काढणार? आता ह्याचं डायमेन्शन आणि ह्याचं डायमेन्शन कसं असायला पाहिजे? असं मानतो आपण की ह्याचं डायमेन्शन हे सारखं सारखंच असतं. हे आणि हे डायमेन्शन कसं असणार? सारखं सारखंच असणार. ठीक आहे. जर काही खोटं वाटत असेल तर आपण एक काम करू. ह्याला माझं इक्वेशन म्हणू. ठीक आहे. माझं इक्वेशन कसं बनेल? ज्यावेळेस मी याच्या खाली काय करणार आहे? t चा स्क्वेअर करणार. त्याच्या खाली काय करणार? रॅन्डम क्वेश्चन साठी की सारखे देणार. जसं इथं कसं हे आणि हे सारखं सारखं वाटते l l l l तसं इथं होतंय का नाही? बघा ना. असं झालं असतं तर a चं डायमेन्शन असेल काही पण जे हे डायमेन्शन आलं तेच ते याचं पण यायला पाहिजे. ह्याचं डायमेन्शन काय आलं? m0 l1 t टू दी पावर -3. ह्या दोघांपैकी एकच लिहावं लागेल आपल्याला. काय करणार रे? दोघांपैकी एक लिहावं लागेल. तसं करून चालेल का? नाही. तसं करायचंय का? आता हे v शोधायचं, a शोधायचं आहे ना. a च्या इक्वल मध्ये ह्या गोष्टी काढायच्या. सगळ्या सॉल्व्ह करून घ्या. ठीक आहे. याचं डायमेन्शन काय आलं? bt² चं ह्याला सॉल्व्ह केलं तर हे आलं. ठीक आहे. v चं डायमेन्शन व्हेलॉसिटीचं L1 t - डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम वरती. ठीक आहे. प्लस ओके. इथे काय येईल? प्लस bt². याचं डायमेन्शन हे आलं. काय आलं? m0 l1 t टू दी पावर. आता आपण काय करू? ऍड करू. बरोबर आहे. ऍड होतात का अशा गोष्टी? ऍड होतात का? बरोबर आहे. म्हणून काय करतो? ऍड होत नसतात ना. म्हणून आपण काय करतो? एकच लिहित असतो. कोणती तरी काय करतो? एकच क्वांटिटी लिहितो आणि कम्पेअर करतो. कोणती तरी काय करतो रे? कोणती तरी एकच क्वांटिटी लिहितो आणि कम्पेअर करतो. ठीक आहे. जर कधी a ची किंमत s असती तर गोष्ट वेगळी. ओके. समजले? काय म्हणतोय मी? ऍड करू शकतो का आपण? नाही. त्याच्यासाठी काय असायला पाहिजे? इक्वेशन मी म्हणायला पाहिजे. त्याच्यामुळे करेक्ट येणार नाही. ते करेक्ट तेव्हा झालं असतं ज्यावेळेस मी इथं काय लिहिलं असतं? t² लिहिलं असतं. काय लिहिलं असतं? t². बघा मी इथे t² झालं असतं तर इथे काय झालं असतं? t² आलं असतं. बरोबर. याच्या खाली काय असतं? t². बघा a l1 t टू दी पावर 2 वरती गेला t टू दी पावर -3. बरोबर आहे. प्लस m0 l1 t टू दी पावर. सर याच्यात m नाही आहे. अरे m आहे ना. m0. ओके. m0. बघा m0 m टू दी पावर 0 म्हणजे काय रे? 1. बघा ही क्वांटिटी आणि ही क्वांटिटी कशी वाटते? सारखी. बघा तुम्ही ट्वाइस असं करणार का? ट्वाइस l1 t टू दी पावर -, म्हणजे ऍड झाली म्हणजे डबल झाली. आणि आपल्याकडे डायमेन्शन मध्ये कधी 2 धरतात का? डायमेन्शन मध्ये कधी 2 धरतात का? नाही ना. म्हणून अशा गोष्टी होत नाही. म्हणून आपण काय करतो? अशा वेळेस कोणती तरी एकच क्वांटिटी धरतो. काय करतो? त्या दोघांपैकी काय करतो? कोणती तरी एकच क्वांटिटी धरतो आणि काय करतो? ते याचं डायमेन्शन म्हणून सांगतो. ओके. बघा बसल्या बसल्या क्वेश्चन मध्ये आपण माझं इक्वेशन म्हणतो. सर कशाचं इक्वेशन आहे? a फॉर मायनस अक्षर. हे अक्षर इक्वेशन. ठीक आहे. सर तुझी नाही बेटे तसं काही नाही. ठीक आहे. समजून घेतलं. हे काय होतं? आपला एक रॅन्डम प्रॉब्लेम होता. ठीक आहे. काय होता? रॅन्डम
प्रॉब्लेम होता तो आपण घेतला. मॅच झालं, इथे पण सेम आलं, इथे पण सेम आलं, म्हणून काय करतो आपण एकच घेत असतो. काय केलं, बी प्लस बी टी च्या ऐवजी आपण काय घेतलं, एक. असे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर आपण खूप सारे. ठीक आहे, करू इथे समजले. चल घ्या नेक्स्ट क्वेश्चन घ्या. आता एक व्हॅलिड क्वेश्चन घ्या. काय घ्या, परत मनन करत बसण्यापेक्षा काय करा, एक क्वेश्चन घ्या. लिहा ए साइन कसं लिहिणार आता क्वेश्चन तुम्ही, ए साइन ओमेगा टी माइनस के, ओमेगा टी माइनस के एक्स घ्या. ए साइन ओमेगा टी माइनस के एक्स. ओके, आता त्याच्यामध्ये लिहा फाइंड आउट डायमेन्शन ऑफ, कशाचं शोधता, डायमेन्शन ऑफ ए चं शोधा, के चं शोधा. ठीक आहे, ए चं शोधा, के चं शोधा, आणखी शोधू शकता का, ओमेगाचा पण शोधू शकता. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ, फाइंड आउट डायमेन्शन ऑफ ए. हे कशाच्या इक्वल मध्ये, तर y. कशाच्या इक्वल मध्ये, तर y. y इक्वल कशाच्या तरी इक्वल निघाला ना, हा झाला क्वेश्चन. ठीक आहे, डायमेन्शन ऑफ ए, ओमेगा अँड के. अजून एक घेऊन टाक, चला के अँड वाय, के अँड वाय. ओके, काय आहे काय म्हणजे आता विचारले तर दोनच होते, फक्त ओमेगा आणि के चा आपण ए पण घेतला, वाय पण घेतला. व्हेअर वाय इज दिस, वाय चं शोधायचं ना. हा तर ए चं घ्या, मग काय होईल, where t is time, x is distance, displacement पण म्हणू शकतो आपण. ठीक आहे, x is distance. कसं करणार मग पटकन सांगा सॉल्व. आता साइन ओमेगा टी मायनस के हे ऍक्च्युअली कशातलं इक्वेशन आहे, ज्यावेळेस मी इंजिनिअरिंगला होतो त्यावेळेस आम्हाला हे इक्वेशन अॅनालॉग कम्युनिकेशन म्हणून सब्जेक्ट होता, त्यावेळेस आम्ही खूप वापरलेले. अॅनालॉग वेव्ह, आपली जी वेव्हफॉर्म असते ना अशी, त्याचं एक असं एक प्रकारचं इक्वेशन असतं. ओमेगा टी मायनस हा असतो तुमचा थीटा आणि असं तुमचा फे. जाऊ द्या, काही टेन्शन घेऊ नका, आपल्याला ते नंतर शिकणंच आहे. फक्त सध्या आता काय करायचं, ते डायमेन्शन एक्सप्रेशन इक्वेशन कसं असू द्या, तुम्हाला काय काढता आलं पाहिजे, त्याचं डायमेन्शन कोणत्याही कंडिशन मध्ये काढता आलं पाहिजे. आता हा काय झाला तुमचा, हे वाय जाऊ द्या. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड ला द्या, याला इकडच्या साइडला इमॅजिन करा, ए साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ठीक आहे, हा काय आहे, एक प्रकारचा थीटा. थीटाचे ऐवजी आलं ना साइन थीटा, अँगलच्या ऐवजी काही टर्म आली, एवढं तर समजलं. हा काय झाला तुमचा एक प्रकारचा अँगल झाला, साइन थीटा सारखी किंमत दिसू लागली ना. ही पूर्ण जी क्वांटिटी झाली ही थीटाच्या ऐवजी आली, बरोबर. आणि आपल्यामध्ये थीटा कसा असतो, डायमेन्शनलेस. थीटा कसा असतो, डायमेन्शनलेस असतो, बरोबर. डायमेन्शनलेस म्हणजे काय, m0 l1 l0 t0 इक्वल टू 1. मी आता 1 नवीनच आणलं ठेव, का बरं, कोणत्याही संख्येची पॉवर 0 म्हणजे 1 असते, मला हे समजलं, कोणतरी शिकवलं, काल शिकवलं मी. तर मग काय करणार, मग 0 म्हणजे कसं करणार, लगेच ती क्वांटिटी लिहून घेणार, ओमेगा टी मायनस kx इज इक्वल टू काय, 1 इक्वल टू 1 म्हणा, नाहीतर m0 l0 t0 काही म्हणा, बरोबर. काय करणार आता, ओमेगा टी ला तिकडे पाठवणार. ठीक आहे, ओमेगा टी ला काय करणार आहे, तिकडे पाठवणार. ओमेगा पण शोधायचा आहे, kx पण शोधायचा आहे, बरोबर. बरं, नो प्रॉब्लेम. अब इसको कैसे सॉल्व करोगे, हे तर लिहून घेतलं. ठीक आहे, ओमेगा टी इक्वल टू काय आहे, तर kx. ओमेगा टी इक्वल टू काय, तर kx. आपल्याला हे माहिती, ओमेगा टी इक्वल टू काय असेल, kx असेल. क्लिअर. कोणती तरी क्वांटिटी शोधून घ्या. एक तर आता साइन एक ओमेगाची शोधायची असेल किंवा के ची व्हॅल्यू शोधायची असेल, तुम्ही काय करणार, दोघांना वेगवेगळ्या पद्धतीने लिहून बघणार. दोघांना काय करणार, वेगवेगळ्या पद्धतीने लिहून बघणार. असं घेतलं तर ह्याच्यात ओमेगा सुद्धा माहित नाही, के सुद्धा माहित नाही, असं पॉसिबल आहे का काढणं, नाही. ओमेगा अपॉन के होईल, नाही ना. मग आपण काय करू, कोणती एकच क्वांटिटी घेऊ आणि त्याला, तसं पण तुम्हाला माहितीये प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय म्हणतं, की ह्याचं डायमेन्शन हे कसं असणार आहे, सारखं, बरोबर आहे. दोघांपैकी कोणीतरी एक घ्या. आधी kx ला सॉल्व्ह करायचंय तर kx ला घ्या आधी. ठीक आहे, मी kx साठी जर सॉल्व्ह केलं
ह्या दोघांचा डायमेन्शन तसं ऍक्च्युअली सेम येणार, काय नाही सेम येतं हे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. M0 L0 T0 सारखे येतं ना, आपण दोघांपैकी कोणती एकच दिला. कोड शोधायचा होता मग आता के शोधायचा होता. x काय डिस्टन्स आहे, x काय डिस्टन्स, M0 L0 T0 डिस्टन्स म्हणजे काय रे L, L टू दी पॉवर 1 आहे, तो वरती गेल्यावर काय होईल -1, M0 L -1 T0 के. हे झालं आन्सर कशाचं, केचं. हे आन्सर कशाचं झालं, केचं. तसं ओमेगा साठी सॉल्व करत असेल आपण काय केलं असतं, ओमेगा t M0 L0 M0 L0 T0 बरोबर. ओमेगा साठी काय आलं असतं, ओमेगा M0 L0 T मायनस, तसं t याच्या खाली आला असता t टू दी पॉवर +1, तोच वर गेला मायनस. क्लिअर आहे, समजलं झालं ओमेगाचा आन्सर, हे झालं केचा आन्सर. क्लिअर आहे. काय शोधता आपण आता, a शोधा. काय शोधता, a शोधा, ठीक आहे. आता a शोधण्यासाठी a sin θ, ठीक आहे. बघा आता a sin, आता आतमधली व्हॅल्यू काही पण असू द्या -kx बरोबर. तर ओमेगा t -kx ह्या दोघांपैकी जर कधी मी एक जरी व्हॅल्यू लिहिली असती, समजा ओमेगा t -kx च्या ऐवजी मी फक्त sin ओमेगा t लिहिलं असतं. हा काय ओमेगा अँगुलर व्हेलॉसिटी, कोणाला माहित नसेल तर अँगुलर व्हेलॉसिटी ओमेगा, चला असं लिहिलं असतं. आणि याची किंमत शोधायची. आपल्याला माहिती आहे, काय माहिती आहे, हा तर थीटा आहे आणि हा काय असेल डायमेन्शनलेस, हा काय असेल डायमेन्शनलेस बरोबर. काय असेल हा डायमेन्शनलेस, म्हणजे a ची किंमत काय येणार आहे, a ची किंमत काय येणार आहे M0 L0 T0, a ची किंमत काय येणार M0 L0 T0 बरोबर आहे. ऑप्शन मी देतो वाटलं तुम्हाला, ठीक आहे. अँगल काय म्हणजे तो डायमेन्शन, चला ऑप्शनचं काही घेणं देणंच नाही, M0 L0 T0 काय अडचण याच्यामध्ये नीट समजूया, कारण की याच्यावर टेस्ट होणार आहे. परत एक खूप कमी जणांनी टेस्ट दिलेली, आणखी एक टेस्ट घेणार आहे. जितके जास्त प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार तितकं जास्त तुमचा कन्सेप्ट क्लिअर होईल. a ची किंमत काय गेली M0 L0, का असं म्हटलं मी बघा, ओमेगा t -kx हा काय एक प्रकारचा अँगल, अँगल कसा असतो डायमेन्शनलेस, थीटा कसा असतो डायमेन्शनलेस. मग आता a साठी सॉल्व्ह करायलाच काही राहिलं नाही, ती किंमत कशी निघेल, नाही ना, किंमत निघेल ना. आता काय शोधणे, y इज इक्वल टू a sin ओमेगा t kx बरोबर आहे. y ची पण किंमत काय होईल, y ची पण किंमत काय होईल, y ची किंमत पण काहीच नाही ना, ठीक आहे. y ची पण काही किंमत येणार आहे का, नाही. y ची किंमत नाही, y ची किंमत सुद्धा काही येऊ शकते का, नाही. काही सॉल्व्ह करण्यासारखं काय काय याच्यामध्ये, ओमेगा t kx हा तर थीटा झाला बरोबर. हा काय झाला एक प्रकारचा अँगल झाला थीटा. त्याचा आन्सर काही निघेल का, त्याचा आन्सर काही निघेल का. चलो ब्राइटनेस वाढवली, अंदर आलं ना, ठीक आहे. y ची किंमत काय होईल रे 0, ठीक आहे. y ची सुद्धा किंमत काय होईल M0 L0 T0. काही अडचण याच्यामध्ये कोणाला नाही. चला समजा मी म्हणलं असं y काय डिस्प्लेसमेंट, y काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्टन्स आहे, y काय तर डिस्प्लेसमेंट म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. तर a ची किंमत काय आली असती, a ची किंमत काय आली असती इथं बरोबर. a ची किंमत काय आली असती, आपण काय म्हणलं असतं इथं सगळं बघा, इक्वल टू काय इक्वल टू y बरोबर आहे. ही सगळी आधी ते काही असू शकतं, 30 डिग्री असू शकतं, 60 डिग्री असू शकतं. sin 30 पण 0 आहे ना, काहीतरी व्हॅल्यू येईल, काहीतरी नंबर आहे ना. sin 30 किती रे 1/2, sin 60 किती √3/2 बरोबर. sin ह्या व्हॅल्यूज कशी करायची येताना आठवतं थोडंफार, दहावी ठीक आहे. चला काही असू द्या, व्हॅल्यू आली असती, नंबर आला असता, आणि नंबर आपण डायमेन्शन मध्ये कधी कन्सिडर करतो का, मग y काय होतं असतं फक्त a, y काय होतं असतं a. इकडे काही असू द्या M0 L0 ते डायमेन्शन लेस म्हणजे 0 0 सगळं बरोबर आहे. आणि y काय म्हणलं आपण डिस्प्लेसमेंट म्हणजे L, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, देअरफॉर a काय असते M0 L1 T0. क्वेश्चन कसाही फिरू शकतो, ठीक आहे. बसल्या बसल्या क्वेश्चन कसाही फिरू शकतो. आणखी एखादा प्रॉब्लेम घ्यायचा, घ्या एक शेवटचा प्रॉब्लेम. a इज इक्वल टू f डिवाइडेड बाय v स्क्वेअर, a इज इक्वल टू f डिवाइडेड बाय v स्क्वेअर. क्वेश्चन घ्या, a इज इक्वल टू f. खूप लवकर सिलेबस घ्यायची इच्छा आहे, बट तुमचा जसा रिस्पॉन्स आहे
तो बघून तर वाटत नाही की आम्हाला कळत आहे सिलेबस. खूप मोठं चॅप्टर तसं पाहायला झालं तर भरपूर शिकवण्यासारख्या गोष्टी उरलेल्या चालू. F is force where F is equal to force, V is velocity, T is time. कशाचं डायमेन्शन काढायचे इथं काढा फक्त. ठीक आहे, डायमेन्शन कशाचं काढा. फाइंड आउट डायमेन्शन ऑफ A. डायमेन्शन ऑफ काय तर A. चल करा पटकन सॉल्व. पॉज करा आणि सॉल्व करा. हे पॉज नाही करत. A इज इक्वल टू काय झालं असतं मग फोर्स डायमेन्शन m0 नॉट m0. फोर्स डायमेन्शन m1 l1 t टू दी पॉवर -2. वेलोसिटी म्हणजे काय डिस्टन्स अपॉन टाइम, बट त्याचा काय रे आता स्क्वेअर आहे. त्याचा काय डिस्टन्सचा l. ठीक आहे, मग l स्क्वेअर आणि t टू दी पॉवर 2 वरती गेला मायनस झाला असता. कसा झाला असता 1 t टू दी पॉवर -1 आणि त्याचा काय झाला असता स्क्वेअर. म्हणजे इथं स्क्वेअर बरोबर. मग काय झालं असता t टू दी पॉवर -2. मग कसं लिहून याला m0 l टू दी पॉवर 2 t टू दी पॉवर -2. ठीक आहे, कशाचं v स्क्वेअर. कशाचं लिहिलं मी हे v स्क्वेअर. सॉल्व करा, प्रॅक्टिस करा स्वतःहून, तसं नाही होणार. इनटू sin बीटा t ठीक आहे. हा काय अशी जर लाईन असेल तर त्याला बीटा म्हणतात ना. sin बीटा t. आता हा काय झाला एक प्रकारचा अँगल, हा काय झाला एक प्रकारचा अँगल. आता sin थीटा सारखं दिसतं ना. sin थीटाच्या ऐवजी फक्त काय आला, थीटाच्या ऐवजी बीटा t आला. बस एवढंच केलं. कोणत्याही अँगलचं डायमेन्शन काय असतं, काहीच नसतं. m0 l0 t0 डायमेन्शनलेस क्वांटिटी. अँगल इज डायमेन्शनलेस क्वांटिटी. रेडियस सुद्धा डायमेन्शनलेस. ते सप्लिमेंटरी युनिट्स बरोबर. इथे काहीच नसतं. m0 l0 t0 प्रश्न सुटला. ठीक आहे, प्रश्न सुटला म्हणजे आता डायरेक्ट a चे डायमेन्शन घेऊन जाईल. a चे डायमेन्शन काय m1 हा l टू दी पॉवर 2 वरती गेला असता तर -2 झाला असता. l टू दी पॉवर 1 into l टू दी पॉवर -2 काय असतं -1 l टू दी पॉवर -1 t टू दी पॉवर -2 आणि t टू दी पॉवर -2 कॅन्सल का -2 वरती गेला +2 -2 +2 0. मग a चे डायमेन्शन काय आलं असतं m1 l टू दी पॉवर -1. क्लियर इथपर्यंत. अशा अँगलचे प्रॉब्लेम सॉल्व करता येईल. चला नेक्स्ट ला ऍप्लिकेशन ऑफ होमोजेनिटी म्हणण्यापेक्षा काय आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. ऍप्लिकेशनला तुम्ही म्हणू शकता. ऍप्लिकेशनची स्पेलिंग काय रे पोरांनो. ऍप्लिकेशन और यूज म्हणा. ठीक आहे, तुम्हाला समजेल. यूज ऑफ डायमेन्शनल अनालिसिस म्हणजे जे काय आपण अनालिसिस करतोय किती दिवसाचं डायमेन्शनल अनालिसिस, डायमेन्शन काढतोय, त्याचा फायदा काय. कोणती गोष्ट फायदेशीर असेल तरच त्याचा आपण फायदा घेतो बरोबर. तर बघा पहिलं यायचं टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी इक्वेशन. ठीक आहे, टू चेक द करेक्टनेस ऑफ एनी इक्वेशन. आणि ह्याच्यात काय म्हणणं असतं, यांचं काय म्हणणं असतं, ज्यावेळेस आपण चेक करतो त्यास यांचं काय म्हणणं असतं, एनी इक्वेशन इज डायमेन्शनली correct on left hand side and right hand side. ओके, जे आपण प्रॉब्लेम सॉल्व केला. ठीक आहे, ते कशाचं इक्वेशन होतं, टू फाइंड आउट द हाईट ऑफ लिक्विड इन कॅपिलरी ट्यूब. बरोबर आहे, असं काहीतरी होतं. बट काय होतं, एक स्टँडर्ड इक्वेशन होतं. हे काय होतं, एक स्टँडर्ड इक्वेशन होतं. त्याच्यामध्ये काय झालं, लेफ्ट हँड साइडला जे इक्वेशन होतं तेच काय राईट हँड साइडला आहे. मग राईट हँड साइडला 2 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, 10 असू द्या, किती पण असू द्या, बट ते कसे असणार आहे, लेफ्ट हँड साइडच्याच इक्वल असतील. लेफ्ट हँड साइड सारखीच आहे. ठीक आहे, मी इथं एक फोटो टाकेल. ठीक आहे, ते लिहून घ्या तुम्ही बुक मध्ये तुमच्या. ठीक आहे, बुक्स घेऊन टाका. बायोसाठी
बायोसाठी एनसीईआरटी चे घेऊन टाका, बायोसाठी एनसीईआरटी चे घ्या. फिजिक्स साठी एनसीईआरटी नका घेऊ, फिजिक्स साठी तुमच्या एचएससी बोर्डाचं घ्या. इथे गजानन होणे दुकान आहे त्याच्यामधून घेऊन टाका. ठीक आहे. केमिस्ट्री साठी सर सांगतील, केमिस्ट्री साठी सर सांगतील तुम्हाला कोणते आहेत त्यांना एकदा विचारून घ्या मेसेज करून. ठीक आहे. बायोसाठी एनसीईआरटी कंपल्सरी करा. 11th प्लस 12th दोन्ही घेऊन टाका. ह्याचं पण 11th सध्या 11th घ्या. ठीक आहे. फिजिक्सचं कोणतं घ्या म्हणताय 11th घ्या. बाकी तर एमसीक्यू चे बुक्स आम्ही देणार आहे, बट हे सध्या राहू द्या. केमिस्ट्रीचं सरला आठवणीने विचारा. ठीक आहे. एनसीईआरटी लागणार व्हायला वाचत चला त्याच्यातच. ठीक आहे. ते झालं एक इक्वेशन जे आपण प्रूफ करून बघितलं. ठीक आहे. त्याच्या खाली तुम्ही लिहा काय लिहिणार, काय लिहिणार त्याच्या खाली ओळी काही 5 लाईन्स मी सांगितलं तर सोडून द्या. तिथे काय लिहिणार आहे, अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शनल अनालिसिस. हे लिहा अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस. पॉज करा. जर पॉज म्हणजे कशासाठी, जर फास्ट होत असेल तर अकॉर्डिंग टू द ऍप्लिकेशन ऑफ डायमेन्शन अनालिसिस दिस स्टँडर्ड इक्वेशन कोणतं तिथे लिहायचं तुम्हाला. दिस स्टँडर्ड इक्वेशन टेल्स अस दॅट, दिस स्टँडर्ड इक्वेशन टेल्स अस दॅट it is डायमेन्शनली करेक्ट. इट इज डायमेन्शनली करेक्ट. आणि डायमेन्शनली ला काय करा खाली अंडरलाईन करा. डोंट करा, ढा करा, बट व्यवस्थित करा. तुम्हालाही चांगलं वाटलं हे दिसा. डायमेन्शनली करेक्ट. ठीक आहे. आता याचे तर एक्झाम्पल झाले, त्याचे जर रिपीट झाले तर बघा कायनेमॅटिक्सचे 3 इक्वेशन्स आहेत. कायनेमॅटिक्सचे काय आहे 3 इक्वेशन्स आहेत. एक आहे ते. ठीक आहे. आहेत स्टँडर्ड इक्वेशन्स आहे. फोर्स इक्वल टू एम ए आपण घेऊन बघितले, ते पण सारखे होते. ठीक आहे. तुम्ही सॉल्व्ह करा. एफ इक्वल टू एम ए ला सॉल्व्ह करा. डायमेन्शनली कसं यायला पाहिजे, लेफ्ट हँड साइड इक्वल टू राईट हँड साइड यायला पाहिजे. वरचा फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट. वर म्हणजे काय आहे, एक प्रकारची एनर्जी. तुम्ही इथे कायनेटिक एनर्जी ठेवू शकता. एनर्जी फोर्स इनटू डिस्प्लेसमेंट हे पण लिहून ठेवा एक्झाम्पल. ठीक आहे. हा पहिला एक्झाम्पल, हा दुसरा एक्झाम्पल. ठीक आहे. आणखी कोणतं घेता जड मी माझ्या कायनेमॅटिक्सच्या इक्वेशन्स वर येतो. ठीक आहे. पहिलं इक्वेशन असतं आपलं v इज इक्वल टू u प्लस at जे मी सॉल्व्ह केलेलं आहे. ठीक आहे. दुसरं इक्वेशन असतं आपलं s इज इक्वल टू ut प्लस हाफ at. हे सगळे स्टँडर्ड इक्वेशन्स आहेत. तेच घेऊन मी तुम्हाला एक्सप्लेन करेन डायमेन्शन अनालिसिस बद्दल. आणि थर्ड असतं आपलं v स्क्वेअर इज इक्वल टू u स्क्वेअर प्लस 2s. मी इथे सगळ्या गोष्टी लिहून देतो. v आणि u ह्या काय तर व्हेलॉसिटी. v आणि u काय सध्या पुढे व्हेलॉसिटी समजा. ठीक आहे. a काय आहे, a काय आहे तर ऍक्सेलरेशन. v म्हणजे फायनल व्हेलॉसिटी लिहू शकता, फायनल व्हेलॉसिटी. आणि u म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी. a म्हणजे ऍक्सेलरेशन, t म्हणजे टाइम, अजून काय आलं s काय आलं, s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. तुम्हाला माहिती आहे डिस्प्लेसमेंटला डिस्टन्स म्हणतात. s म्हणजे काय डिस्प्लेसमेंट. काय राहिलं का त्याच्यामध्ये नाही. चला पहिल्याचं डायमेन्शन काय बघा, v इज इक्वल टू u प्लस at. पटकन v इज इक्वल टू u प्लस at. चला v म्हणजे काय व्हेलॉसिटी, u म्हणजे व्हेलॉसिटी, a म्हणजे ऍक्सेलरेशन, t म्हणजे टाइम. तोपर्यंत मी हवं. चला करा पटकन. हे झालं असेल तर पटकन दुसरं पण सॉल्व्ह करा. सगळ्या डायमेन्शनचा आन्सर माहिती तुम्हाला, म्हणजे व्हॅल्यू तर माहिती ना. व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असतो बरोबर. पहिले सॉल्व्ह करा, दुसरं सॉल्व्ह करा, तिसरं सॉल्व्ह करा. आता मी व्हिडिओ पॉज करत बसत नाही. ठीक आहे. चला मी व्हिडिओ पॉज करतो, टाइपिंग घालतो याला. केलं का, पॉज करून सॉल्व्ह केलं असेल. ठीक आहे. व्हेलॉसिटी मी पटपट सॉल्व्ह करणार. ठीक आहे. टाइमपास नाही. व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. डिस्प्लेसमेंटचा L1 टाइम वरती गेला ती -1. ठीक आहे. u म्हणजे काय, हे पण व्हेलॉसिटीचे L टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -1. ठीक आहे. व्हेलॉसिटी सारखे. ठीक आहे. ऍक्सेलरेशन L टू दी पॉवर 1 t टू दी पॉवर -2. ठीक आहे. इनटू t टू दी पॉवर +1 हा t. ठीक आहे. काय झालं असतं मग L1 t टू दी पॉवर -1 L1 t टू दी पॉवर -1 प्लस हा t टू दी पॉवर -1 t टू दी पॉवर +1 काय आहे L1 t टू दी पॉवर -1. बघा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या डायमेन्शनली कशा आल्या, सेम आल्या. डायमेन्शन काढलाय सर्वांचं समजून घ्या. यांना मी असे ब्रॅकेट्स दिलेले, ह्याला ह्यांचं काय काढलं आपण डायमेन्शन. बघा LHS इज इक्वल टू काय आलं रे RHS. LHS इज इक्वल टू RHS. बघा झालं. तेच आपण इकडे पण केलं होतं ना, तेच आपण या इक्वेशनला पण केलं होतं, म्हणून म्हणलं होतं ते राहू द्या तसं.
कारण की ते काय होतं एक प्रकारचं स्टँडर्ड इक्वेशन. दुसऱ्याला सॉल्व्ह करा पटकन. v स्क्वेअर इज इक्वल टू s, s इज इक्वल टू ut प्लस हाफ a t स्क्वेअर. s काय डिस्प्लेसमेंट म्हणजे काय फक्त l टू दी पॉवर 1. मी कपडे घालत नाही, ठीक आहे, ब्रॅकेट घालत नाही. L1 ठीक आहे, डिस्प्लेसमेंट l. u काय व्हेलॉसिटी, u काय व्हेलॉसिटी म्हणजे काय डिस्टन्स L1 t टू दी पॉवर -1, नॉट t टू दी पॉवर -1. L1 ठीक आहे, मी लिहू का डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम, हा झाला t टू दी पॉवर 1 आणि इनटू इथे एक तो आहे +1. इनटू काय आहे एक हा u चा हे व्हॅल्यू, t ची ही व्हॅल्यू, ठीक आहे, ही व्हॅल्यू प्लस हा ऍक्सेलरेशन ची व्हॅल्यू काय असते, डायमेन्शन काय असते L1 t टू दी पॉवर -2 आणि हा जो t स्क्वेअर येतो t टू दी पॉवर +2. करेक्ट. मग काय येईल आन्सर, हा t1 आणि हा t1 कॅन्सल. का हा t1 वरती गेला असता तर -1 झाला असता आणि काटाकाटी झाली असती, ठीक आहे. इथे t टू दी पॉवर -2 t टू दी पॉवर +2 कॅन्सल, 0 होईल, ठीक आहे. देयरफॉर L1 इज इक्वल टू ठीक आहे, इथे काय आलं असतं L1, इथे काय आलं असतं रे, आता हा हाफ जर कधी सोडला, धरतो का आपण कधी डायमेन्शन मध्ये नाही ना. L1 ठीक आहे, बघा लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू काय असतं, करेक्ट आहे, डायमेन्शन सारखा आला, बरोबर आहे. इंटिजरला काय केलं आपण, एक क्वेश्चन पडला का, क्वेश्चन कसा, समजा तुम्ही आले माझ्याकडे आणि मी चुकून असं लिहिलं असतं, ठीक आहे, चुकून हा फॉर्म्युला असं लिहिला असता s इज इक्वल टू ut प्लस 1/4 at स्क्वेअर. हा फॉर्म्युला करेक्ट झाला का, हा तर स्टँडर्ड आहे, हा फॉर्म्युला स्टँडर्ड आहे, बट 1/4 at स्क्वेअर आता हा करेक्ट आहे का, नाही. फॉर्म्युला करेक्ट आहे का नाही 1/4, बट शेवटी डायमेन्शनली करेक्ट आहे असं बोलू शकतो का आपण. आता डायमेन्शनली करेक्ट आहे म्हणतो, बट फॉर्म्युला करेक्ट आहे का. ज्यांनी कोणी मेहनत करून हा फॉर्म्युला बनवला, तुम्ही त्याची गडबड करून टाकली, 1/2 च्या ऐवजी 1/4 केला, किंवा 1/4 च्या ऐवजी तुम्ही ट्वाइस at स्क्वेअर असं काही केलं असतं तर चुकलं असतं ना, जमलं असतं का, तसं बदललं असेल, इक्वेशनच बदललं नाही. हाच काय आहे ड्रॉबॅक आहे डायमेन्शन काढण्याचा, किंवा डायरेक्ट डायमेन्शनल एखादी गोष्ट खरंच बरोबर आहे असं म्हणण्याचा काय आहे एक तोटा आहे, बरोबर. नंबर आला की काही होऊ शकतं, बरोबर आहे. डायमेन्शन हे फक्त डायमेन्शनली करेक्ट सांगतात, बाकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये व्हॅलिड होत नाही, बरोबर. जसं नंबर गिंबर आले तर हे कसं नाही गडबड होत नाही सगळी, मान्य आहे का. नंबर तुम्ही तुमच्या मनात ठेवला, मी चला बाबा मी आलो आणि मी हा फॉर्म्युला 1/2 का 1/4 तुम्हाला शिकवत बसलो, ते डायमेन्शनली करेक्ट आहे, बट त्यांना जे नीट वाले जे माणसं बसले तिकडे मार्क देणारे, तुम्ही 1/4 केलं, चुकत ना आन्सर, अर्ध होऊन जाईल. जे आन्सर आलं त्याचं अजून अर्ध, कसं काय सर, अरे इथे 2 होता 1/2 होता, 1/4 केला, अजून अर्ध केलं ना त्याचं, बरोबर. 1/2 चं अजून अर्ध, समजलं ना. तर थर्ड काय मग, आता हे दोन ते केले आपण, थर्ड साठी काय मग, थर्ड साठी पटकन सांगा. v स्क्वेअर बरोबर L1 t -1 हा झाला वेलोसिटी, बरोबर. त्याचा काय हा स्क्वेअर, इथे पण L1 t -1 त्याचा काय रे स्क्वेअर, t -1 त्याचा काय झाला स्क्वेअर, प्लस 2as ऍक्सेलरेशन म्हणजे काय L1 t -2, ठीक आहे, t -2 आणि इथे काय आला रे एक डिस्प्लेसमेंट म्हणजे काय आला एक L1 आला, ठीक आहे, एक काय आला L1. क्लियर आहे. याचा पॉवर होऊन इथे L स्क्वेअर, हा मायनस होऊन इथे हा होईल -2, इथे पण L टू दी पॉवर 2 आणि इथे t टू दी पॉवर -2 प्लस 2, हा L1 आणि हा एक 1 L टू दी पॉवर 2 t टू दी पॉवर -2. ह्या इंटिजरला सोडून दिलं, एक समजून लागला आपल्याला की राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड कसे झाले रे इक्वल, राइट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड कसे झाले इक्वल. म्हणजे इथे गडबड कोण करतो, नंबर. इथे गडबड कोण करतोय, नंबर. तुम्ही येथे 2 च्या ऐवजी काही घ्या, 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, कोणी घ्या, काय होणार आहे गडबड असणार आहे. त्याच्यामुळे फक्त हे फॉर्म्युले कसे सांगता येतात की करेक्ट आहे का नाही आहे, फक्त डायमेन्शनली हे कसे असतात करेक्ट असतात. म्हणून मी आतापर्यंत काय बोलायचं तुम्हाला, डायमेन्शनली हा शब्द काय इम्पॉर्टंट आहे तर तो याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे. 2 4 6 8 तुम्ही काही ठेवा, इथे 0.8 काही ठेवला तर फॉर्म्युला बदलू लागला, फॉर्म्युला
आता समजा न्यूटनचा जो फॉर्म्युला आहे F इक्वल टू ma, बरोबर आहे. आता मी जर तरी म्हटलं याचं डायमेन्शन जर तरी पटकन काढलं m1 l1 t टू दी पॉवर -2 आणि इथे काय झालं मासचा m1 आणि ऍक्सिलरेशनचा l1 t -2. हा फॉर्म्युला बरोबर आहे डायमेन्शन. बट मी मला असं न्यूटनने म्हणलेलं आहे F इक्वल टू 4ma किंवा F इक्वल टू ma/2a. तर कुठे ना बरोबर आहे फॉर्म्युला 4ma ma/2 नाही ना. हे कशाचा फक्त बरोबर डायमेन्शन आहे, बरोबर. बाकीच्या गोष्टी तर सगळ्या गोष्टी चेक करून बघावं लागतात फॉर्म्युला खरंच बरोबर आहे का. त्याच्यासारखी इक्वेशन सॉल्व्ह करून त्याच्यावर रिसर्च करून त्याचे सांगू शकतो हा फॉर्म्युला खरंच बरोबर आहे का. ते सायंटिस्ट लोक करतातच त्या सगळ्या गोष्टी. करेक्ट इथपर्यंत कोणाला अडचण. डायमेन्शन आपण का काढतो लिमिटेशन्स मी तर बुक मधला स्क्रीनशॉट टाकून दिलेला आहे. समजलं का काढतो आपण डायमेन्शन अनालिसिस कसे काढायचे, बरोबर. आणि त्याचं ड्रॉबॅक काय. बाकीचं डिस्कशन नेक्स्ट लेक्चर मध्ये.